बाबासाहेब ज्यावेळेस पोटात होते ना, म्हणजे माझ्या भीमाई गरोदर असताना होते ना, तर एका मायने विचारलं म्हणे, मा भीमाई तुला काही खा वाटते का ग? माझी माय म्हणे काहीच नाही खावं. मग म्हणे एखादा रसगीस पितं काय? प्रकृती बरी राहते म्हणे, लेकराला आधार होते, त्याची वाढ चांगली होते. काहीच नाही. भीमाई अशी का करतो तू गाड्यासारखी? तुला काही खा वाटत नाही, त्या वाटत नाही, मग लेकराची वाढ कशी होईल? हा, हे तुला वागणं बरोबर आहे का? हे मा हे मा हे मा माझी भीमाई काय म्हणे माहित आहे? मला काही खा वाटत नाही, त्या वाटत नाही, पुस्तक वाचा वाटते म्हणे. का वाचावं म्हणजे? पुस्तक वाचावं असं वाटते म्हणे. मग आपल्या भीमाईले पुस्तक वाचावं असं वाटत होतं, म्हणून बाबासाहेबांनी आयुष्यभर नुसतं पुस्तकच वाचले. आमच्या गरोदर बाईला विचारा काय खावं असं वाटतं? पोंगी. ते भाजलेली माती खाते त्या बाया. त्या मायले वाटत राहिलं असं हे सोंगाड कोण आणलं? आंबोरे बाबा हसू राहिले बा. याच्या चेहऱ्यावर पायपासून टेन्शनच होतं. माणूस बारीक आहे पण कामाचा टाळ्या वाजवा माणसाच्या.